पुढची महत्त्वाची बातमी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते आहे। सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत एसआयटी कोठडी देण्यात आली। बीडच्या विशेष मकोका कोर्टानं हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। सुदर्शन घुले देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणात आरोपी आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणात घुलेच्या कोठडीमध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अपडेट या प्रकरणाच्या संदर्भातली आपण पाहतोय। सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत एसआयटी कोठडी देण्यात आलेली आहे। बीडच्या विशेष मकोका कोर्टाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला। तर सुदर्शन घुले हा देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणात आरोपी आहे। विकास माने आपल्याला अधिकची अपडेट देण्यासाठी आपल्याशी जोडले जातात। विकास, कोर्टाने महत्त्वाचा निकाल आता दिलेला आहे। सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत एसआयटी कोठडी पुन्हा एकदा सुनावण्यात आली आहे। शुभम, निश्चित अतिशय महत्त्वाचा असा निर्णय जो आहे तो बीडच्या न्यायालयाने दिलेला आहे। आज व्हीसीद्वारे ही संपूर्ण जो युक्तिवाद होता तो या ठिकाणी झालेला आहे। बीडच्या न्यायालयामध्ये हा युक्तिवाद झालेला आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर सुदर्शन घुले याच्या बाबत हा युक्तिवाद झालेला आहे आणि ज्याच्यामध्ये 31 जानेवारीपर्यंत सुदर्शन घुलेला आता एसआयटी कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे। यापूर्वी ज्यावेळेस एसआयटी आणि सीआयडी यांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती त्यावेळेस स्पष्ट केलं होतं की ज्या वेळेस आम्हाला या संपूर्ण प्रकरणामध्ये आरोपीची चौकशी करायची असेल त्यावेळेस आम्ही पोलीस कोठडीची मागणी करणार आणि त्याच अनुषंगानं आज या संपूर्ण प्रकरणामध्ये बीडच्या न्यायालयामध्ये युक्तिवाद झाला होता आणि याच युक्तिवादाच्या दरम्यान या ठिकाणच्या न्यायाधीशांनी हा महत्त्वाचा असा निर्णय दिलेला आहे। 31 जानेवारीपर्यंत आता ही सुदर्शन घुलेची न्यायालयीन कोठडी जी आहे ती असणार आहे, कारण की अतिशय महत्त्वाचे एव्हिडन्स जे आहेत ते या ठिकाणी तपास यंत्रणेला मिळालेले आहेत आणि त्याच तपास यंत्रणेने आधारेवरती याची न्यायालयीन जी काही पोलीस कोठडी आहे त्याची मागणी केलेली आहे आणि ही कोठडी जी आहे ती आता सुनावण्यात आलेली आहे। अगदी विकास, महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।